नमस्कार मित्रांनो, नाव माझं सुमेध दादा. शानदार अशा ऑडिओ क्लिपमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की गौतम बुद्धांचे जे पूर्वज होते ते कोण होते. आजकाल लोकांना माहीत नाही की म्हणजे पूर्वज त्यांचे माहीत नाही तर पूर्वज सरळ सरळ सांगणं म्हणजे रिलॅक्स राहा, काही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला सर्व सांगतो. एक 15 ते 20 मिनिटात किंवा त्याच्याही कमी नाही 3-4 मिनिटामध्ये सांगून टाकतो. तर रिलॅक्स राहा, कानामध्ये हेडफोन टाका आणि आपण चालू करूया आजचा टॉपिक आपला की गौतम बुद्धांचे पूर्वज हे कोण होते. तर रिलॅक्स राहा, काय टेन्शन घेऊ नका. तर कपिलवस्तू हे त्यांचे म्हणजे राज्य होते. शाक्याची जी राजधानी होती ती कपिलवस्तू होती, म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या पप्पांची. तर कदाचित हे नाव थोर बुद्धिजीवी तत्वज्ञाचा कपिलवस्तू या नावाखाली पडलेला असावं असं मला वाटते. कपिलवस्तूमध्ये जैनेस नावाचा एक राजा राहत होता. सिन्हू म्हणजे 2 असे शब्द मिळून सिन्हू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिन्हू आपण म्हणतो ए सिन्ह्या इकडे ए सिन्ह्या. सिन्हू नावाचा एक मुलगा होता. सिन्हूचा विवाह कच्छनाशी झाला, म्हणजे कच्छनाशी हे होती मुलगी होती. त्या दोघांचा म्हणजे सिन्हू मुलगा आणि कच्छनाशी मुलगी, त्याचा विवाह झाला. त्याला सिद्धोधन, धोतोधन, शिल्कोलोक, शक्योदय आणि अभितोदन असे 5 पुत्र होते. कोणकोणते? सिद्धोधन, धोतोधन, शुक्लोधन, शक्योधन आणि अभितोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्राशिवाय सिन्हूला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 मुल्या होत्या. समजत? पहिलं त्यांचे आजोबा, नंतर त्यांचे पप्पांना किती भाऊ? 4 भाऊ, 2 बहिणी. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य नाव होते. आपण आदित्य म्हणतो, पण ते आर्किओलॉजिकल याच्यामध्ये सापडलं की त्यांच्या कुटुंबांचे जे नाव त्यांच्या कुटुंबाचे जे गोत्र होते ते आदित्य होते. तर सिद्धोधनाचा विवाह ऑब्विसली महामायाशी झाला होता, हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. काय होते? पित्याचे नाव अंजन आणि आईचे नाव सुलक्षणा. अंजन ह्या कोलीय वंशातील होता. पहिलं सिद्धोधनाचे जे गोत्र होते ते आदित्य आणि अंजनचे जे वंश होता तो कोलीय वंश होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. गौतम बुद्धाच्या आईच्या आजोबा कोणता होता? देवदह गाव होतं. सिद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा सिद्धोधनानं शूरपणा दाखवला तेव्हा त्याची दुसरी पत्नी आली. तिचं नाव अनुमती होतं. अनुदती देण्यात आली. त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीशी निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. महाप्रजापती जी होती ती महामायेची वडील बहीण होती. त्याला गौतमी वगैरे असं म्हणतो. सिद्धोधन फार श्रीमंत होता. त्यांच्या मालकीची भूमी जी होती म्हणजे खूप मोठी होती. हे शब्द थोडे अवघड येतात, पण खूप मोठी होती. त्यांची पुष्कळ नोकर चाकर होते. असे म्हणतात की त्यांच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. किती? 1000 नांगर चालत होते. तो पेशा आरामात राहत होता. अनेक त्यांना महाले होती. तर हे काही झाले, पूर्वज झाले गौतम बुद्धांचे. आणि जे काही जो परिवार आपण पाहिला एवढा मोठला, मम्मीकडले किंवा त्यांच्या वडिलाकडले, आईकडले आणि वडिलाकडले. तर सिद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला, जो की आपला गौतम बुद्ध आहेत. त्यांच्या जन्माशी कथा अशी होती की शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्यात प्रथा होती. मग ती जे उत्सव होता की त्यांचा जो जन्म तेव्हा झाला होता तेव्हाच त्यांनी लोकांना पाळलं जात. त्याचप्रमाणे राजगृहातील मंडळी हा महोत्सव साजरे करायचे. बरं, या महोत्सवात 7 दिवस होते. ते 7 दिवस साजरे करायचे. आपण कसे दिवाळीला 3 दिवस साजरे करतो, काही लोक अलग अलग ईद हा 1-2 दिवसात साजरा करतात, तसे ते 7 दिवस साजरा करायचे. एकदा महामायेने या महोत्सवात मोठा थाटामाटात पुष्पमाला आणि सुगंधित असे उपयोग करून महानपादी उत्तेजक वस्तू वाटल्या होत्या, म्हणजे त्यांच्या जन्मानंतर. तर हे झालं एक थोडंसं इंट्रोडक्शन. आपण नवीन जी आहेत की माझी ऑडिओ क्लिप पुढील जी येईल त्याच्यावर आपण बघूया की त्यांचा जन्म कसा झाला आणि जन्मानंतर बाकीच्या गोष्टी आपण बघतो की त्यांना ज्ञानप्राप्ती कशी झाली, त्यांचं लग्न कसं झालं आणि त्यांचं उपदेश काय होते आणि अरे सत्यसुद्धा जाणून घेणार आहोत. तर माझी ही सिरीज आहे ना, ही फॉलो करत